श्री गुरु दत्तात्रेयाय नमो नमः. श्री कुलस्वामिनी कुलदेवी नमो नमः. ओम श्री कुलदैवताय नमः. परात्पर परम श्री सद्गुरु दत्तात्रेयाय नमो नमः. अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु शरणम. ध्यानमूलं गुरुमूर्तिं पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यमोक्षमूलं गुरुकृपाः. गुरुमाता गुरुपिता गुरु अमुची कुलदैवता. जो गुरु पूजे परवता मार्गुनेने. जयाचेनी उजियाळे उघडती बुद्धीचे डोळे. जीव दोंदावरी लोळे आनंदाची सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निमोदमे. समासैनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या पराः. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. ब्रह्माची दोन रूपे असतात. दोन रूपे आहेत. एक सगुण रूप, दुसरे निर्गुण रूप. सगुण रूप म्हणजे काय, कोणते, आणि निर्गुण रूप म्हणजे कोणते. ब्रह्मणो ब्रह्मकृत ब्रह्म. ब्रह्म ब्रह्म विवर्धना. ब्रह्मविद ब्रह्मज्ञो ब्रह्मी ब्राह्मणो ब्रह्मप्रिया. ब्रह्मदर्शन ब्रह्मस्वरूप. ब्राह्मण कुणाला म्हणावे. ब्रह्म जाणामी सब्राह्मण. ज्यांनी ब्रह्म जाणले, ब्रह्म ओळखले, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती ज्यांनी करून घेतली, ब्रह्मस्वरूप ज्यांना कळले, ब्रह्मस्वरूप ज्यांनी ओळखले, ज्यांनी शोधले, ब्रह्मस्वरूपाचा परब्रह्माचा ज्यांना साक्षात्कार झालेला आहे, ब्रह्मसिंहासनावर जे बसलेले आहेत, तो तत्वज्ञानाचा ठाऊ ज्ञानात येण्याची आओ. हे असो तो देवो ज्ञान भक्तू. सिंहासन, ब्रह्मपद, ब्रह्मज्ञान, ज्ञान, अज्ञान, ज्ञान आणि विज्ञान आणि ब्रह्मज्ञान. परब्रह्माचं ज्ञान. ब्रह्म कशाने प्राप्त होते. ब्रह्मस्वरूपाचं वर्णन छादोग्य उपनिषदामध्ये उद्दालक ऋषी, त्यांचे चिरंजीव श्वेतकेतू यांचा सुसंवाद आलेला आहे. संवाद घडलेला आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्न हे ब्रह्म आहे. साधारण ब्रह्म नव्हे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि परब्रह्माचं स्वरूपाच्या प्राप्ती करून देते. म्हणून अन्न हे आपले जीवन आहे. सर्वांचे, मनुष्य प्राणी सृष्टीचे अन्न हे आपले सर्वांचेच पूर्ण जीवन आहे. अन्नावर प्राणीसृष्टी निर्माण होते, सुरक्षित राहते आणि परब्रह्माची प्राप्ती करून देते. म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. ब्रह्माचे 14 प्रकार आहेत. 14 प्रकारचे ब्रह्म. हिरण्यगर्भ, हिरण्य ब्रह्म, आनंद ब्रह्म, शांती ब्रह्म. एकनाथ महाराज पैठण क्षेत्र निवासी असलेले थोर तत्वज्ञ संत
शांती ब्रह्म एकनाथ महाराज ब्रह्मकुळामध्ये जन्माला आलेले, अवतरलेले अवतारी सत्पुरुष, सिद्ध सत्पुरुष आहेत. ग्रस्ताश्रमी असून सिद्ध सत्पुरुष आहेत. शांती ब्रह्म एकनाथ महाराज ग्रस्ताश्रम सुखी, दत्त महाराजांची कृपा आणि जनार्दन स्वामी महाराजांसारखे थोर सिद्ध योगी सिद्ध गुरूंची प्राप्ती झालेली असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज हे निर्गुण ब्रह्म आहे, सगुण ब्रह्म आहे. म्हणून ब्रह्मकुळामध्ये 100 वेळेला जन्म घ्यावा लागतो. ब्रह्मकुळ सर्वश्रेष्ठ आहे. ब्रह्मलोकी निवासी असलेले निर्गुण ब्रह्माचा अवतार मृत्यूलोकामध्ये अवतरलेले म्हणजे ब्रह्मकुळ, ब्राह्मण धर्म, ब्रह्मवंश. अभक्त ब्राह्मण जळो त्यांचे तोंड काय त्याची रांड प्रसवली. वैष्णव सांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभयता कुळ त्याची. ऐसा तोही निवाडा झालासे पुराणी, नव्हे माझी वाणी पदरीची. तुका म्हणे आगी लागो थोरपणा, त्या दृष्टी दुर्जना न पडो माझ्या. म्हणून भक्तिहीन ज्ञानहीन आचार भ्रष्ट ब्राह्मण विष्णूचा अवतार असलेले महान संत, देहू निवासी असलेले महान संत, वैष्णव भक्त, विष्णूचा अवतार असलेले संत तुकाराम महाराज म्हणतात, भक्तिहीन ब्राह्मणाचे तोंड नको, आचार भ्रष्ट असलेले ब्राह्मणाचे तोंड नको. ज्या ब्रह्मकुळामध्ये भगवंताची भक्ती नाही, नामस्मरण नाही, आचरण नाही, पवित्र आचरण नाही, पवित्र कुळ नाही, ज्ञानभांडार नाही, कर्म भ्रष्ट आहेत, अशा ब्राह्मणाची संगत सुद्धा नको असं संत तुकाराम महाराज म्हणतात. त्याच्या थोरपणाला, त्याच्या कुळाला कुळ अपवित्र ठरते. म्हणून ब्राह्मणाची निंदा कधी करू नये. आचारवंत, तपोनिष्ठ, ज्ञानवंत, वेदो नारायण असलेले विद्वान ब्राह्मणाची, विद्वान कुणाला म्हणावे जिथे विद्येची वाण नाही, वानगी दाखल विद्या प्राप्त नाही, तो ब्राह्मण नव्हे. वेदाध्ययन नाही, वेदाध्ययन, अध्ययन, अध्यापन, वेदनिष्ठा, धर्मनिष्ठा, कर्मनिष्ठा, ज्ञाननिष्ठा, तपोनिष्ठा, पवित्र आचरण नाही, गुरुग्रही वेद मंत्राचं पहिला ऋग्वेद, दुसरा यजुर्वेद, तिसरा सामवेद, चौथा अथर्ववेद, पाचवा आयुर्वेद, 4 वेदांचं अध्ययन गुरुकुलामध्ये राहून, आचार्यांजवळ राहून ज्यांनी वेदाध्ययन केलेले नाही, वेदरुचेचं पठन केलेले नाही, वेदमंत्राची तपश्चर्या केलेली नाही, मंत्रघोष केलेला नाही, अशा ब्राह्मणाची कोणीही निंदा करण्याचा कुणालाही धर्मशास्त्राने अधिकार दिलेला नाही. ब्राह्मणाची निंदा करू नये, ब्राह्मणाचा द्वेष मत्सर करू नये, ब्राह्मणाचा गौरव करावा, ब्राह्मणाचा मान सन्मान करावा. कारण ब्राह्मण हा ब्रह्मलोकी निवासी असलेला, मृत्यूलोकात अवतरलेला ब्रह्मकुळ, ब्रह्मवंश, ब्राह्मण धर्म सर्वश्रेष्ठ आहे. देवांनी वर्णन केलेले आहे. भगवान दत्तात्रय भगवान म्हणतात, देवाधीनम सर्व जगत मंत्राधीनंच देवता, ते मंत्र ब्राह्मणाधीन, ब्राह्मणो मम दैवतम. दत्त महाराज म्हणतात,
संपूर्ण विश्व, संपूर्ण जगत, प्राणीसृष्टी, जीवसृष्टी मध्ये जीवसृष्टी देवताधीन आहे, देव मंत्राधीन आहे आणि मंत्र ब्राह्मणा अधीन आहेत. म्हणून ब्राह्मण हे माझं दैवत आहे असे आदि सिद्धगुरु दत्तात्रय योगीराज भगवान दत्तात्रय स्वामी महाराज म्हणतात, ब्राह्मण माझं दैवत आहे. ब्राह्मणाचा मान सन्मान करतात, गौरव करतात, वंदन करतात. कोणतीही धार्मिक विधी ऋषी मुनींनी या मनुष्य सृष्टीमध्ये मानवासाठी, मानवाचा उद्धार होण्यासाठी आणि मानवाला शांती प्राप्त होण्यासाठी, इच्छा प्राप्तीसाठी, कामनापूर्तीसाठी प्राचीन ऋषी मुनींनी महान तपश्चर्या करून, दिव्य ज्ञान प्राप्त करून, ब्रह्मज्ञान प्राप्त करून, प्राचीन ऋषी मुनींच्या काळामध्ये सुद्धा ऋषीपत्न्या सुद्धा ब्रह्मज्ञानी होत्या. ऋषी ब्रह्मज्ञानी होते. ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार सर्वांसाठी धर्मशास्त्राने दिलेला आहे, सर्वांनाच दिलेला आहे. म्हणून स्त्रियांना सुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेता येते. मनुष्याला, प्रत्येकाला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार सर्वांसाठी धर्मशास्त्राने दिलेला आहे. प्रत्येकाला ज्ञान प्राप्त करून घेता येते. म्हणून त्या ऋषीमुनींनी, प्राचीन ऋषीमुनींनी हिंदू धर्मशास्त्रासाठी, हिंदूंसाठी 48 प्रकारचे संस्कार धर्मशास्त्रानुसार सांगितलेले आहेत. 48 प्रकारचे संस्कारातून अति महत्त्वाचे 16 संस्कार आहेत. 16 प्रकारचे संस्कार, 16 संस्कार सांगितलेले आहेत. आणि 16 प्रकारच्या 16 संस्कारामधून सध्या या कलियुगामध्ये संस्कारांचा लोप होत चाललेला आहे. त्याच्यातून गर्भधारण संस्कार महत्त्वाचा, उपनयन संस्कार, समावर्तन संस्कार, विवाह संस्कार, अंत्यसंस्कार, अंत्येष्टी संस्कार, श्राद्धकर्म संस्कार हे अस्तित्वात आहेत. संस्काराला महत्त्व आहे. प्रत्येक मनुष्य संस्काराने घडत असतो. जन्मनाम जायते शूद्र संस्कारात द्विजोच्यते. प्रत्येक मनुष्य जन्माने क्षुद्रच असतो, क्षुद्रच आहे. परंतु त्याच्यावर घडणाऱ्या संस्कारामुळे, करीत असलेल्या संस्कारामुळे तो द्विज म्हणजे ब्राह्मण बनू शकतो, ब्रह्मकुळ प्राप्त करू शकतो, ब्रह्मवंशात जन्म घेऊ शकतो. अनंत जन्माची पुण्याई असल्याशिवाय ब्रह्मकुळामध्ये, ब्रह्मवंशामध्ये, ब्राह्मण धर्मामध्ये जन्म प्राप्त होत नाही जीवाला. म्हणून शतैक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आणुनोही. 100 वेळेला ब्रह्मकुळामध्ये जन्म घ्यावा लागतो. अनंत जन्माची पुण्याई असल्याशिवाय, अनंत जन्माच्या पुण्याईचं भांडार संग्रह जवळ असल्याशिवाय जीवाने पुण्य संपादन, पुण्य संग्रह करून संग्रह ठेवल्यावर, संग्रह केल्यावर ब्रह्मकुळामध्ये जन्म प्राप्त होतो, ब्रह्मकुळामध्ये जन्म मिळत असतो. 100 वेळेला ब्रह्मकुळामध्ये जन्म घेऊन वेदमंत्राचं तपश्चर्या करावी लागते, वेदमंत्र घोष करावा लागतो, ब्रह्मकर्म करावं लागतं, धार्मिक संस्कार व्हावे लागतात, करावे लागतात, ज्ञान प्राप्त करावं लागतं, गुरुसेवा करावी लागते. आणि 100 वेळेला ब्रह्मकुळामध्ये जन्म घेऊन
शेवटी लोकी निवास होत असतो, ब्रह्मलोक प्राप्त होत असतो, ब्रह्मपदाची प्राप्ती होते, ब्रह्मसिंहासनावर बसण्याचा अधिकार ब्रह्मकुळात आहे. वेदोनिष्ठ वेदोनारायण तपस्वी ब्राह्मणाचा आहे. म्हणून ब्राह्मण हा कसा असावा? महान तपस्वी असावा, वेद पंडित, ज्ञान पारंगत, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, आचारवंत, ज्ञानवंत, तपोवंत आणि अखंड कर्मयोगी असावा. म्हणून ब्राह्मण संतुष्ट असतो, ज्ञानी ब्राह्मण संतुष्ट असतो, लोभी नसतो, आचारहीन नसतो, आचार भ्रष्ट नसतो. ब्राह्मणाचे आदर्श अलंकार असतात. धैर्यस्य पिता क्षमाच जननी ज्ञानामृतस्य भोजन. आपल्यामध्ये धैर्य हे भगवंताची विभूती. क्षमाशील वृत्ती, वृत्तीचा अलंकार ब्राह्मणाचा आहे. क्षमाशील संत होऊन गेले, क्षमाशील आईवडील असतात, क्षमाशील गुरुदेव असतात, क्षमाशील सद्गुरुदेव असतात आणि क्षमाशील सिद्ध साधू योगी पुरुष असतात. आणि दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. देवाचं स्थान, देवाचं ठिकाण, देवाचं अस्तित्व कुठे असते? ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया दैवी अलंकार भरलेला आहे, क्षमाशील दैवी अलंकार भरलेला आहे आणि ज्ञानाचा अलंकार दैवी अलंकार भरलेला आहे. आणि ज्ञानाशिवाय शांती कुणालाही मिळणार नाही, मिळालेली नाही, मिळणारही पण नाही आणि मिळू शकणार नाही. म्हणून संतुष्टता हा गुण दैवी आहे. सत्वगुण, दया क्षमा शांती सत्वगुण आणि निर्लोभता, विद्यावंत, यशवंत, धैर्यवंत आणि तपोनिष्ठ ब्राह्मण, अखंड कर्मयोगी. भगवान सूर्यनारायण, अरुणदेव, सवितृदेव अखंड कर्मयोगी आहेत. म्हणून ब्राह्मणांनी भगवान सूर्यनारायणाची सौरसूक्तचे मंत्र पठन करून, सौरसूक्ताचा पाठ ब्राह्मणांनी ब्राह्मी मुहूर्तावर उठून, प्रातःकाळी ब्राह्मी मुहूर्त सूर्योदयापूर्वी 2 तास अगोदर असतो. 2 तासाचा मुहूर्त आहे सूर्योदयापूर्वी. ब्राह्मी मुहूर्त, ब्रह्ममुहूर्त, ब्रह्माभ्यास, ब्रह्मचिंतन, ब्रह्मध्यान ब्राह्मणांनी करावं. ब्राह्मी मुहूर्ताचा पुण्यपर्व काळ असतो. भगवत नामस्मरण, ब्रह्मचिंतन करण्याचं, योग साधना करण्याचा अतिशय पवित्र, शुद्ध, निर्मळ, पवित्र आणि शांत प्रसन्न वातावरण सृष्टीमध्ये भरलेले असते, विश्वामध्ये भरलेले असते. प्रसन्न वातावरण, ब्रह्मचिंतन करण्याचा काळ, शुभ मुहूर्त, पहिला मुहूर्त, दिवसभरातला आनंद प्राप्त करून देणारा शुभ मुहूर्त म्हणजे ब्रह्ममुहूर्त, ब्राह्मी मुहूर्त. आणि परब्रह्माची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य ब्रह्मचिंतनामध्ये ब्राह्मी मुहूर्तावर आहे. म्हणून ब्रह्मचिंतन करावं, ब्रह्माभ्यास करावा, परब्रह्माची प्राप्ती करून घ्यावी आणि योग साधना करावी. ब्रह्मचिंतनाला महत्व आहे. ब्राह्मी मुहूर्तावर ऋग्वेदामध्ये पहिला ऋग्वेद, हिंदू धर्माचा आद्य ग्रंथ, आर्य संस्कृतीमध्ये जन्माला आलेला, आर्य संस्कृतीने संवर्धन केलेले आहे, करून ठेवलेले वेद, अग्निदेवता, आर्य संपत्ती, आर्य कुळामधले आर्यांनी अग्निदेवाचीच उपासना केली, सूर्यनारायणाचीच उपासना केली, गायत्री मंत्राचीच उपासना केली
आणि वेदांचीच उपासना केलेली आहे. म्हणून ऋग्वेदामध्ये 10 मंडल सांगितलेली आहेत. 10 प्रकारचे मंडल आहेत. 10 मंडळामध्ये एकूण 10,500 मंत्राचं भांडार आहे. 10,500 मंत्राच्या वेदऋचा सांगितलेल्या आहेत. 10 प्रकारचे मंडल सांगितलेले आहेत. उषा सूक्त आहे, सौर सूक्त आहे, अग्नि सूक्त आहे, आपरी सूक्त आहे, सवितृ सूक्त आहे, वास्तुस्पती सूक्त आहे, वास्तु सूक्त आहे, ब्रह्म सूक्त आहे, आपरी सूक्त आहे. आणि सगळ्या ऋषी मुनींचं भगवंताशी संवाद बघून सृष्टीतील सर्व 33 कोटी देवतेंना प्रसन्न करून घेण्यासाठी अग्निसूक्त, जलसूक्त, वायुसूक्त, मरुत सूक्त, इंद्रसूक्त, ब्रह्मसूक्त, वरुण सूक्त, वास्तुशांती कार्य कसं संपादन करावं, वरुण देवतेची कशी आराधना करावी, वरुण देवतेची कशी प्रार्थना करावी, वास्तुदेवतेची कशी प्रार्थना करावी, अग्निदेवतेची कशी प्रार्थना करावी, भगवान सूर्यनारायण सवितृदेवाची कशी प्रार्थना करावी, कोणते मंत्र आहेत, कोणत्या देवतेचे कोणते मंत्र असतात, हे ऋग्वेदामध्ये 10 मंडलामध्ये सृष्टीच्या स्वरूपाचं वर्णन, देवतेच्या स्वरूपाचं वर्णन, विविध देवतेंचे पालुपद, ऋषीमुनींचा संवाद, यमीचा संवाद, अग्नीचा संवाद, ब्रह्मसंवाद, ऋषीमुनींचा संवाद. ऋषीमुनींनी सुद्धा वेदाध्ययन केलेले आहेत. प्राचीन ऋषीपत्न्या अरुंधती, अनुसया, दत्तात्रेय भगवान, शिवपार्वती, गंगादेवी, मरुत देवता, इंद्र देवता, सगळ्या देवतेंचा, विविध देवदेवतेंचा संवादात्मक संग्रह जर कशात असेल तर ऋग्वेद धर्मग्रंथामध्ये सामावलेला आहे. ऋग्वेदामध्ये संवाद आलेला आहे. म्हणून सवितृ देवतेची प्रार्थना, सौर सूक्त, सौर मंत्राची 12 पाठ ब्राह्मणांनी रोज केले पाहिजेत. प्रातसंध्या ब्राह्मी मुहूर्तावर उठून प्रातसंध्या करावी, सूर्यनारायणाची प्रार्थना करावी, गायत्री मंत्राची तपश्चर्या करावी, गायत्री मंत्राचं पाठांतर करावं, वेदमंत्राचं रुचेचं पाठांतर करावं, वेदमंत्र घोष करावा, ब्रह्मयज्ञ देवपूजा करावी, ब्रह्मयज्ञ करावा, ऋषीयज्ञ करावा, पंचमहायज्ञ करावेत, अग्निहोत्र 2 वेळेला करावे, पिंड पितृ यज्ञ करावा, श्राद्ध कर्म कधी चुकू नये. श्राद्ध का करावे? शंकरो नरका यव कुलज्ञानाम कुलस्य पतंते पितरो यैषा लुप्त पिंडोदक क्रिया. ज्या कुळामध्ये, ज्या कुटुंबामध्ये पूर्वजांचे श्राद्ध कर्म, मृत व्यक्तींचे श्राद्ध कर्म करावायचे असतात, ज्या कुटुंबामध्ये पूर्वज मृत व्यक्तींचे श्राद्ध कर्माचा लोप होतो, श्राद्ध कर्म करीत नाही, त्या घरात अशांतीचे वातावरण निर्माण होते. वादविवाद, कलहाचे वातावरण, अशांतीचे वातावरण निर्माण होते, अशांती प्राप्त होते. म्हणून श्राद्ध कर्माचा लोप धर्मशास्त्राने परवानगी दिलेली नाही. श्राद्ध कर्माचा लोप कधी करू नये, होऊ शकत नाही. श्राद्ध कर्म हे केलेच पाहिजेत. नित्य श्राद्ध, नैमित्तिक श्राद्ध, वर्ष श्राद्ध हे कधी चुकवायचे नसतात. अक्षयतृतीयेला सुद्धा श्राद्ध करावं. पूर्वजांचा उद्धार होतो. श्राद्ध कर्माने स्वर्गप्राप्ती मिळते, स्वर्गप्राप्ती होते. म्हणून श्राद्ध कर्माचा लोप धर्मशास्त्राने निषिद्ध केलेला आहे. धर्मशास्त्र सोडून
प्रत्येक कोणीही कर्तव्य कर्म दैनंदिन जीवन जगू नये. धर्मशास्त्र संमतच आचार धर्म असावेत. प्रत्येक कर्म धर्मशास्त्रानुसारच केले पाहिजेत. पै अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती. नाही गा श्रुती परवती माऊली या जगा. आपल्या हिताचे काय आहे? आपले हित कशामध्ये भरलेले सामावलेले आहे? आपले अनहित कशात भरलेले आहे? हे वेद मावली श्रुती माऊलींनी सांगितलेले. ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर योगीराज यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. मार्गदर्शन योग्य सल्ला दिलेला आहे. समाजाला योग्य दिशा योग्य मार्गदर्शन केलेले आहेत. दिशा दाखवलेली आहे. आपल्या हिताचे कोण? आपल्या हिताचे जन्मदाते रक्तमासाचे आईवडील. विश्वामध्ये प्रगट आपल्याला विश्वामध्ये प्रगट करणारे आपले जन्मदाते आईवडील हे देव आहेत. पहिली मातृदेवता, दुसरी पितृदेवता, तिसरी आचार्य देवता आणि चौथी अतिथी देवता श्री गुरुदेवता. हे दैवत आहेत प्रत्येकाचे. जन्म देणारी माऊली माता पिता हे गुरु आहेत, देव आहेत. पण एका जन्माची जन्मदाती माता पिता, अनंत जन्माची माता पिता हे आचार्य गुरुदेव आहेत. शक्तिपात दीक्षा देणारे, शक्तिपात योग साधना करणारे, कृपादृष्टी करणारे, जीवाचा आत्म्याचा उद्धार करणारे जे गुरु आहेत ते खरे सिद्ध महायोगीराज, सिद्ध गुरु. अनंत जन्माची पुण्यही असल्याशिवाय, अनंत जन्माचे पूर्व पुण्यही असल्याशिवाय सिद्ध महायोगी पुरुषांची दर्शन साक्षात्कार त्यांची कृपा, त्यांचं सानिध्य, त्यांची संगत आणि त्यांची अखंड कृपा दृष्टी आणि त्यांची सेवा ही दुर्मिळ आहे. अनंत जन्माची पुण्याईचा संग्रह असल्याशिवाय त्यांची प्राप्ती होऊ शकत नाही आणि आत्म्याचा उद्धार तसा होऊ शकत नाही. त्यांची कृपादृष्टी, त्यांची संगत, मनुष्यजन्म दुर्लभ आहे, संतांची संगत दुर्लभ आहे, सिद्ध महायोगी पुरुषांची संगत दुर्लभ आहे, साधू संगती दुर्लभ आहे, योगी पुरुषांची संगती दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. आणि सिद्ध महायोगी पुरुषांची, आईवडिलांची सेवा, संतांची सेवा, साधूंची सेवा, योगी पुरुषांची सेवा, सद्गुरूंची सेवा महादुर्लभ आहे. कृपादृष्टी महादुर्लभ आहे. साधना करणं महादुर्लभ आहे. टिकवणं महादुर्लभ आहे. कार्यरत राहणं फार अवघड आहे, दुर्मिळ आहे, दुर्मिळ योग आहे. कपिलाषष्ठीचा योग ज्योतिषशास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये कपिलाषष्ठीचा दुर्मिळ योग 60 वर्षांनी येत असतो. भाद्रपद महिना, सूर्यनारायण कन्या राशीमध्ये हस्त नक्षत्रामध्ये सूर्यनारायणाचं वास्तव्य, हस्त नक्षत्रामध्ये सूर्यनारायणाचं वास्तव्य असावं लागतं. चंद्रदेवतेचं वास्तव्य, चंद्र नक्षत्र, हस्त नक्षत्र त्याचं वास्तव्य असावं लागतं. दुर्मिळ योग 60 वर्षांनी एकदा कपिलाषष्ठी योग येत असतो. भाद्रपद मास, द्वादशी तिथी, भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये कपिलाषष्ठी नावाचा योग, सूर्य चंद्र नक्षत्र हस्त नक्षत्रामध्ये असा शुभ योग घडून येत असतो, निर्माण होत असतो. म्हणून कपिलाषष्ठी योग त्याला म्हणतात. दुर्मिळ योग, पण सिद्ध महायोगी पुरुषांची सेवेचा जो योग आहे तो महादुर्मिळ आहे, महादुर्लभ असतो. म्हणून सत्पुरुषांची
आईवडिलांची, सद्गुरुदेवांची, गुरुदेवांची, आचार्य देवांची सेवा करावी बरं का. सेवा व्रत परमो धर्म, साधारण धर्म नव्हे. सद्गुरूंची सेवा, जन्मदात्या आईवडिलांची सेवा, गुरूंची सेवा, आचार्य गुरुदेवांची, योगी पुरुषांची सेवा, संत साधू सत्पुरुषांची, योगी पुरुषांची सेवा महादुर्लभ आहे. सेवा व्रत परमो धर्म, परमधर्म, परमतत्वाची प्राप्ती करून देणारा सेवा धर्म आहे. म्हणून सेवा करण्याचं कधी कोणी टाळू नये. सेवा करण्याचा टाळण्याचा कोणालाही धर्मशास्त्राने अधिकार दिलेला नाही. सेवेशिवाय मेवा नाही, सेवेशिवाय ज्ञानप्राप्ती नाही, सेवेशिवाय शांती नाही, सुख नाही, समाधान नाही, आनंद नाही, परमानंद नाही, ब्रह्मानंद नाही, दिव्यानंद नाही, आत्मानंद नाही. म्हणून आनंद प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांचीच सेवा केली पाहिजे. सर्वधर्म समभाव, मयि वांश जीवलोके जीवभूत सनातन मम षष्ठानी इंद्रियानी स्थानिक असतात. जीव हा प्रत्येक प्राणी सृष्टीमध्ये, विश्वसृष्टीमध्ये परब्रह्माचा अंश असलेला जीवात्मा. वनस्पतीमध्ये सुद्धा जीव आहे, वनस्पती मध्ये सुद्धा देव आहे. भूतमात्रात घटाघटामध्ये भगवंत सामावलेला आहे, भरलेला आहे. परिपूर्ण ब्रह्म परिपूर्ण भरलेले आहे. निर्गुण ब्रह्म वनस्पतीमध्ये सुद्धा आहे. म्हणून वनस्पती यज्ञकर्मामध्ये अवश्य लागतात. वनस्पती दिव्य वनस्पती आहेत. पिंपळ वृक्षामध्ये महाविष्णूचं सामर्थ्य भरलेले, महाविष्णू भरलेले आहेत. दत्त महाराजांचं वास्तव्य औदुंबर वृक्षामध्ये भरलेले आहे. पळस हा मुक्ती देणारा वृक्ष आहे. पळसाच्या संविधा या यज्ञकर्मामध्ये लागतात. पळस वृक्ष मोक्ष प्राप्तीचं साधन आहे. पिंपळ वृक्ष महाविष्णूचं साधन आहे. औदुंबरामध्ये विषनाशक द्रव्य भरलेली. वटवृक्ष, पिंपळ वृक्ष, औदुंबर वृक्ष हे कधीही यज्ञकर्माशिवाय याचा वापर करू नये. दैवी वृक्ष आहेत, दैवी सामर्थ्याने भरलेली हे वनस्पती आहेत. या यज्ञकर्माला लागतात. पांढरी रुई, पांढरे फुलं येणारी रुई, रुईमध्ये भगवान सूर्यनारायणाचं वास्तव्य. रुईचं हवन गणपतीला, गणपतीचं वास्तव्य रुईमध्ये, भगवान सूर्यनारायणाचं वास्तव्य रुईमध्ये आहे. महाविष्णूचं वास्तव्य रुईमध्ये, पिंपळ वृक्षामध्ये आहे. पांढरी रुई, पिंपळ, अशोक वृक्ष, वटवृक्ष, सौंदडीचं वृक्ष. सौंदडीमध्ये गणराज आहेत, गणराज आहेत. गणपतीचं दैवत गणपती, भगवान गणपती देवतेला प्रसन्न करून घेण्याचं सामर्थ्य सौंदडीच्या पानामध्ये, सौंदडीच्या वृक्षामध्ये आहे. भगवान सूर्यनारायणाला प्रसन्न करून घेण्याचं सामर्थ्य रुईमध्ये भरलेली. पांढऱ्या रुईची फुलं, पांढऱ्या रुईची मुळी, पांढऱ्या रुईची लाकडं हे यज्ञकर्माला लागतात. पिंपळ वृक्ष महाविष्णूचा अवतार आहे. म्हणून पिंपळ वृक्षाची मुळी बुध देवतेची आहे. पिंपळ वृक्षाची संविधा बुध देवतेला, महाविष्णूला प्रसन्न करून घेण्यासाठी पिंपळ वृक्षाची संविधा आहे बुध देवतेची. मंगळ भौम वृक्ष, मंगळाचा वृक्ष कोणता आहे तर सौंदड. अंगारक योगाची शांती कर्म करण्यासाठी
सौंदर्याच्या वृक्षाची पूजा करावी, सौंदर्याच्या पानाचा वापर करावा, गणपतीची उपासना करावी. मंगळ देवता जन्मकुंडलीमध्ये मंगळ दोष जर असेल तर गणरायाची उपासना करावी, अथर्वशीर्षाचा पाठ करावा, गणपती स्तोत्राचा पाठ करावा. गणपती देवता प्रसन्न होईल, मंगळ दोष निघून जाईल, मंगळ शांती करावी लागते. वधूवरांच्या जन्मकुंडलीमध्ये एकाला मंगळ दुसऱ्याला मंगळ असं चालत नाही. मंगळाची कुंडली जर असेल तर अशांतीचे वातावरण निर्माण होते, वैवाहिक सौख्यामध्ये प्रतिबंध आणि अडचणी विघ्ने निर्माण होतात. म्हणून मंगळ दोष टाळून विवाह संस्कार करावा, विवाह जुळवणी करावी, तरच विवाह सुखकारक होतो, मंगलकारक होतो. अमंगळ घडत नाही, अमंगळ निर्माण होत नाही. पण गणरायाची उपासना मात्र चुकू नये. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय उद्धार नाही, गुरुशिवाय लौकिक व्यवहार सुद्धा करता येत नाही. संसार प्रपंच करण्यासाठी सुद्धा गुरुची गरज आहे. नितांत गुरुभक्तीची, गुरुकृपेची, गुरूंच्या संगतीची, सान्निध्याची नितांत गरज आहे. म्हणून व्यवहारिक युगामध्ये जर गुरुची गरज आहे तर पारलौकिक जीवनामध्ये मोक्षप्राप्तीसाठी, मुक्तीचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी, जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी, आपल्या आत्म्याचा उद्धार करून घेण्यासाठी गुरुची गरज लागणार नाही का? अवश्य लागेल. गुरुशिवाय उद्धार नाही, गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय विद्या नाही, गुरुशिवाय आत्मशांती नाही, गुरुशिवाय आनंद नाही. माझा हृदय सद्गुरु येणे तारिलो संसार करू, विशेषमती अत्यादरू विवेकावरी. सद्गुरुदेवांचं वास्तव्य हृदयामध्ये असावं, मनपटलावर असावं. गुरुदेवांचं नामस्मरण करावं, चिंतन करावं, नामजप करावा, अखंड तपश्चर्या करावी, गुरुमंत्राची, गुरुदीक्षेची तपश्चर्या करावी, गुरूंनी सांगितलेल्या मंत्राची सदा सर्व काळ, नित्य सर्व काळ चिंतन करावं, गुरुसेवा करावी, नामजप करावा, मंत्रपाठ करावा, गुरुमंत्राचं ध्यान करावं, गुरूंचं ध्यान नित्य नेमाने करीत जावं, योग साधना करावी. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय मुक्ती नाही, गुरुशिवाय उद्धार नाही. देह हे पाचाचे जाहले, कर्माचे गुणी गुंतले, भवतसे चाकी सुचले. जन्म मृत्यूच्या देह पंचमहाभूतांनी बनलेले आपले मानवी देह, मानवी शरीर. पहिले भूत पृथ्वी तत्व, वायू तत्व, अग्नि तत्व, तेज तत्व, जल तत्व. पंचमहाभूतांनी बनलेले आपले मानवी शरीर, मानवी देह, नरदेह जन्म मृत्यूच्या चक्रावर, रहाट गाडग्यावर या जीवाला ठेवलेले आहे. आणि आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय सुधले म्हणजे जन्म मृत्यूच्या रहाट गाडग्यावर या जीवाला ठेवलेले आहे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतरच या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सद्गुरु कृपेशिवाय उद्धार होणार नाही, पारलौकिक जीवनाची प्राप्ती होणार नाही. म्हणून सुधले म्हणजे घातले, अर्थ समजून घ्या. या जीवाला जन्म मृत्यूच्या चक्रावर, रहाट गाडग्यावर ठेवलेली आहे. जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही, परब्रह्माची ओळख होत नाही, ब्रह्मस्वरूपाची ओळख होत नाही, तो ब्राह्मण नाही, जातीचा नव्हे, ब्राह्मणत्व, ब्रह्मत्व, द्विजत्व, ब्रह्मपदाची प्राप्ती, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती, दिव्य ज्ञानाची प्राप्ती, ब्रह्मनिधानाची प्राप्ती, ब्रह्मसिंहासनावर बसण्याचा अधिकार प्रत्येक धर्मातील प्रत्येक जीवाला धर्मशास्त्राने सांगितलेला आहे, दिलेला आहे. म्हणून
ज्यांनी ब्रह्मस्वरूपाला जाणले, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती केली, ब्रह्मस्वरूप ओळखले, ब्रह्म सिंहासनावर बसले, ब्रह्म साक्षात्कार ज्यांना झालेला आहे, परब्रह्माची प्राप्ती झालेली आहे, ब्रह्माभ्यास आहे, ब्रह्मचिंतन आहे, ब्रह्मध्यान आहे, ब्रह्म नामस्मरण आहे, ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालेले आहेत. मी तू पण ज्यांचे गेलेले आहे ते ब्राह्मण असतात. जातीचे ब्राह्मण वेगळे, कुळातले ब्राह्मण वेगळे, रक्ताचे ब्राह्मण वेगळे, पण भगवंतांनी सर्व धर्म समभाव ठेवून सर्व धर्म धर्मामध्ये भगवंतांनी अवतार घेतलेले आहेत. सर्व धर्मातील संतांना सुद्धा ब्रह्मपदाची प्राप्ती झालेली आहे, ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले, ब्रह्मसाक्षात्कार प्राप्त झालेला आहे, ब्रह्मपदावर आरूढ झालेले आहेत, परब्रह्माची प्राप्ती करून घेतलेली आहेत. म्हणून सर्व धर्म समभाव ठेवून समत्व पद्धतीने योग कर्मसु कौशल्यम, आपलं कर्म कुशलतेने पार पडले पाहिजेत, कर्तव्य कर्माचं पालन केलं पाहिजे, कर्तव्य कर्म चोख बजावले पाहिजेत. आळस सोडून कर्तव्य बुद्धीने भगवंताला संतोष प्राप्त होण्यासाठी, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आणि आत्मिक आनंदासाठी आपले कर्तव्य कर्म चोखपणे पार पाडले पाहिजेत. कर्तव्य हाच परमेश्वर आहे, सत्य हाच परमेश्वर आहे. सत्य धर्माचाच अखंड विजय होत असतो, विजय मिळत असतो. म्हणून सत्य धर्म संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा 32 जन्म सत्य धर्माचं, सत्यव्रताचं आचरण केलेले, सत्यव्रताचं पालन केलेलं आहे. म्हणून संत सिद्ध महायोगीराज, सर्व योग्यांचे योगी परमगुरु आद्य धर्म संत ज्ञानेश्वर भगवान ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ सत्यव्रताचे आचरण पालन केलेले आहे, तपश्चर्या केलेली आहे. 32 जन्म सत्यव्रताचं पालन केलेले, तंतोतंत पालन आपण क्षणात बदलतो. आपलं सत्य क्षणापुरतं सुद्धा निस्वार्थी भावनेतून नसते. सत्यव्रताचं पालन ज्ञानेश्वर माऊलींनी 32 जन्म सत्यव्रताचं पालन केलेले, आचरण केलेले. म्हणून ज्ञानेश्वरी विश्व धर्मग्रंथ प्रकाशित झालेला आहे. अजरामर सूर्यचंद्र असेपर्यंत संपूर्ण विश्व प्राणीसृष्टी अस्तित्वात असेपर्यंत, सूर्यचंद्र सर्व देवता अस्तित्वात असेपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी सचेतन संजीवन समाधी अखंड जागृत राहणार आहे. 724 वर्ष पूर्ण झालेली आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेऊन प्राण ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर करून संत ज्ञानेश्वर भगवंताचा, योगी पुरुषांचा, महात्म्यांचा प्राण अखंड अस्तित्वात आहे. प्राणत्याग केलेला नाही. अखंड अजान वृक्षा आळंदी क्षेत्रामध्ये, अजान वृक्षाच्या सानिध्यात आळंदी क्षेत्रामध्ये अखंड ब्रह्मसमाधीमध्ये, ब्रह्मचिंतनामध्ये सिद्ध महायोगी, योग्यांचे योगी संत ज्ञानेश्वर महाराज स्वामींचा अखंड प्राण ब्रह्मरंध्रामध्ये शिवशक्तीशी एकरूप झालेला आहे. ब्रह्मनाद अखंड चालू आहे. कोणी अनुभव यावा. दिव्य चमत्कार आहे, दिव्य शांती आहे. सत्य धर्माचा व्रताचं पालन सूर्यचंद्र असेपर्यंत त्यांची समाधी अजरामर 725 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अखंड समाधी अबाधित आहे, सुरक्षित आहे. अनुभव कुणीही घ्या. ब्रह्मसमाधी, ब्रह्मचिंतन, ब्रह्म पदावर आरूढ आहेत. ब्रह्म साक्षात्कारी दिव्य संत दुर्मिळ आहेत. त्यांची कृपेचा अनुभव
प्रसादाचा अनुभव कोणीही घ्यावा. ब्रह्मनाद अखंड चालू आहे. सत्य धर्म सत्यव्रताचं पालन करण्याचं सामर्थ्य त्यांचं होतं. आपले परिपूर्ण नाही, आपण अपूर्ण आहोत. म्हणून आनंद महत्वाचा आहे जीवनामध्ये. दिव्यानंद. यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचलति यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तत् यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचलति. आत्मानंद, ब्रह्मानंद, दिव्यानंद प्राप्त करून घेण्याचे सामर्थ्य योग सामर्थ्यामध्ये भरलेले सिद्ध महायोगी पुरुषांच्या गुरुकृपेमध्ये, कृपादृष्टीमध्ये, त्यांच्या सेवेमध्ये, त्यांच्या स्पर्शामध्ये, संगतीमध्ये, त्यांच्या सानिध्यात, त्यांच्या आशीर्वादात, त्यांच्या वाणीमध्ये सामर्थ्य भरलेले आहे. म्हणून ब्रह्मवाणी ही श्रेष्ठ आहे, गुरुवाणी ही श्रेष्ठ आहे. म्हणून गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय मुक्ती नाही, गुरुशिवाय विद्या नाही, गुरुशिवाय आनंद नाही, सुख नाही, शांती नाही, आनंद नाही. गुरुशिवाय उद्धार नाही. जाणते न गुरु भजिते हे नाही कृतकार्या होईजे तैसे मूळ सिंचने पल्लव शाखा संतोषती. जाणून गुरुला जाणावं लागतं, ओळखावे लागते. आपले पात्र बनवावे लागते, आपले पात्र निर्माण करावे लागते. पात्रतेचा विचार आहे. गुरु शिष्याची पात्रे. सद्गुरुदेव शिष्याचे पात्र कसं आहे, शिष्याची योग्यता काय, कोणत्या योग्यतेचा भक्त आहे, कोणत्या योग्यतेचा साधक आहे, कोणत्या साधकाची योग्यता काय आहे, सद्गुरुदेव ओळखीत असतात. आपल्याला नाही ओळख, पण गुरुदेवांना ओळख असते, योगी पुरुषांना ओळख असते. कारण ते ब्रह्मज्ञानी, ब्रह्मपारंगत आहेत. श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ सद्गुरुदेवांचीच प्राप्ती झाल्याशिवाय उद्धार होऊ शकत नाही. ज्ञान पारंगत, विद्या पारंगत, वेद पारंगत, महान तपश्चर्या पाठीशी असल्याशिवाय, परब्रह्माचा साक्षात्कार, परब्रह्माचं दर्शन घडल्याशिवाय श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ पदाची प्राप्तीच अशक्य होते, अशक्य असते. ब्रह्मपदावर, ब्रह्मसिंहासनावर बसण्याचा अधिकार श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ गुरुदेवांनाच आहे. योगी सिद्ध महायोगी पुरुषांनाच असतो, आपल्याला नव्हे. आपण कोण कुठलती, आपल्यात काय सामर्थ्य आहे चळवळीत की जो जो करील जयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठानाला महत्व आहे. आपल्यामध्ये अधिष्ठान कुणाचं असावं? भक्तीचं, ज्ञानाचं, कर्माचं आणि शांतीचं अधिष्ठान. दया, क्षमा, शांतीचं अधिष्ठान आपल्या अंतःकरणामध्ये असावं. प्रामाणिकपणाचं, सत्याचं अधिष्ठान. वाणी सामर्थ्य कशाचं? आचारवंत. आपली वाणी पवित्र असावी, आपले बोलणे पवित्र असावे, बिनचूक असावे, धर्माला अनुसरून असावे, शास्त्राला धरून असावे. कसे बोलावे? साचा आणि ममाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपली वाणी, आपले शब्द, आपले बोलणं अचूक असावं, धर्मशास्त्र संमत असावं, शास्त्र सोडून नसावं. समय सूचकता ठेवून बोलले पाहिजेत, अचूक बोलले पाहिजे, मोजके बोलले पाहिजे, अर्थपूर्ण बोलले पाहिजेत, रसभरीत बोलले पाहिजेत आणि कुणाचं अंतःकरण न दुखविणारे असे आपली वाणी असावी, आपली बोलणी असावी, आपली भाषा असावी, मधुर असावी, रसभरीत असावी, दुसऱ्याचं अनहित करणारी नसावी. दुसऱ्याची, आपले व दुसऱ्याचे, सांगणाराचे व ऐकणारांचे सर्वांचेच हित करणारी आपली प्रसादिक वाणी असावी, पवित्र असावी, शुद्ध असावी, निर्मळ असावी आणि शास्त्रसंमत असावी, धर्मसंमत असावी आणि दुसऱ्याला आनंद निर्माण करणारी असावी, दुसऱ्याला दुःख देणारी नसावी, दुसऱ्याचं हृदय अंतःकरण विदीर्ण करणारी नसावी,
क्षोभक स्फोटक नसावी, अशी शांतीपूर्ण आपली वाणी प्रसादिक असावी. वाणी तर ब्रह्म आहे, ब्रह्म ही वाणी, ब्राह्मणाची वाणी ब्रह्मवाणी आहे, गुरुदेवांची वाणी ब्रह्मवाणी. वाणीत ब्रह्म भरलेले, म्हणून बोलणं मोजकं असावं. मौनम सर्वार्थ साधनम, मौनामध्ये ब्रह्म भरलेले. निर्गुण ब्रह्माचं वर्णन वाणीने करू शकत नाही, शब्दांनी करू शकत नाही, अक्षरांनी करू शकत नाही. ब्रह्मवाणी सर्वश्रेष्ठ आहे. ब्रह्माचं अस्तित्व शब्दामध्ये भरलेली आहे, म्हणून शब्द जपून वापरावेत. शब्द शस्त्र आहेत, शब्द बाण आहेत. शब्दाचा वापर कमीत कमी केला पाहिजे, वाणीचा वापर कमीत कमी केला पाहिजे, कमीत कमी बोलले पाहिजे. आणि ते बोलणं अचूक असावं, धर्मशास्त्र संमत असावं आणि दुसऱ्याला आनंद, आपल्या सर्वांचेच हितकारक अशी वाणी, असे बोलणे असले पाहिजेत. ते बोलणं, त्या बोलण्याने विश्वामध्ये शांतीची प्राप्ती होत असते. म्हणून गुरुदेवांची वाणी अतिशय शांत असते. ज्ञानी व्यक्ती, ज्ञानी माणसे, ज्ञानदेव आणि सद्गुरुदेव, ज्ञानवंत, ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याजवळ योग्यता असावी लागते. आपली पात्र बनली पाहिजे, बनवली पाहिजे. बनलेले असले पात्र जर योग्य असेल, योग्यतेचेच असेल, तरच ज्ञान स्थिर राहील. ज्ञान स्थिर का होत नाही, ज्ञान स्थिर का राहत नाही, आणि शांती माणसाला का मिळत नाही? पात्राची ओळख नाही, पात्राची योग्यता नाही, म्हणून अशांती निर्माण होते. ज्ञान नाही म्हणून शांती नाही, आज्ञा नाही म्हणून शांती नाही. ज्ञान आणि विज्ञान एक आहे. अज्ञानामध्ये ज्ञान आहे, अज्ञान सुद्धा हे ज्ञानच आहे. ज्ञान हे सुद्धा ज्ञानच आहे आणि विज्ञानामध्ये सुद्धा ज्ञानच आहे. गीता ज्ञान त्रिकांड रूपिणी. गोपाळ श्रीकृष्ण भगवंतांनी कुरुक्षेत्रामध्ये युद्ध प्रसंगामध्ये, युद्ध चालू होण्याच्या वेळेला समय आला, कुरुक्षेत्रावर गोपाळ श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीतेचाच उपदेश केला. पण गीता ही त्रिकांड ज्ञान रूपिणी आहे. त्रिकांड ज्ञान गीतेमध्ये सामावलेले आहे. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपणा सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश ज्ञानदेवी, एक तरी उभी अनुभवावी. एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढ धरा मनी ज्ञानेश्वरी. एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरिता यावरी. हरीची कृपा जर आपल्यावर करून घ्यावायची असेल, प्राप्त करावायची असेल, तर श्रीहरी भगवान गोपाळ श्रीकृष्ण भगवान वासुदेव श्रीहरी स्वमुखाने भगवंताच्या वाणीतून गीतेचा ज्ञानोपदेश अर्जुनाला झालेले, अर्जुनाला केलेले. अर्जुनाचं निमित्त गीता ज्ञानोपदेश, पण आपल्या सर्वांसाठी गीता प्रगट झालेली. वाक्य लक्षात ठेवा, समजून घ्या प्रत्येकाने. गीता ज्ञानाचा उपदेश आपल्या सर्वांसाठी आहे, आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी आहे. फक्त अर्जुनाला निमित्त करून गीता ज्ञानोपदेश केलेला आहे. उपदेश कुणी करावा? उपदेश कुणाचा लागू पडतो? उपदेशाची योग्यता कोणती?
उपदेश कोणाला करा, कोणी कोणाला करावा. तद्विधी प्रणिपातेन प्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनम तत्वदर्शिनः. तत्वदर्शी व्यक्तींनी उपदेश करा, योगी पुरुषांनी उपदेश करावा, आई वडिलांनी मुलांना उपदेश, कन्यापुत्रांना उपदेश करावा, पतीने पत्नीला उपदेश करावा, आणि संतांनी साधूंनी साधक भक्तांना मुमुक्षु साधकांना उपदेश करावा, गुरूंनीच शिष्याला उपदेश करावा. पण शिष्यांनी गुरुला उपदेश करू नये, मुलांनी आईवडिलांना उपदेश करण्याचा अधिकार नाही, पत्नीने पतीला उपदेश करण्याचा अधिकार नाही. संतांनी भक्तांना उपदेश करावा, भक्तांनी संतांना उपदेश करू नये.